नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. या ठिकाणी आपण बघताय की PM किसानचा या ठिकाणी हप्ता जमा झालेला आहे. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान ही भारत सरकारची अत्यंत महत्त्वाची आणि देशव्यापी योजना आहे. बघा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. सर्व पात्र जे काही जमीनधारक शेतकरी कुटुंब आहेत त्यांना आर्थिक सहाय्य त्यांच्या खात्यावर प्रदान केलं जातं. बघा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारमार्फत राबवली जाणारी योजना. या योजनेचा संपूर्ण खर्च 100% केंद्र सरकार करतं, कारण ही सेंट्रलची योजना आहे. राज्य सरकारचा कोणताही आर्थिक वाटा याच्यामध्ये नसतो. भारतातील शेतकरी वर्ग हा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक असुरक्षित घटकांपैकी एक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये बीज, खत, कीटकनाशके, सिंचन इत्यादी कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. अनेक वेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा गारपिटीमुळे पिके नष्ट होतात आणि शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी होतात. अशा परिस्थितीमध्ये PM किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक आधारस्तंभ म्हणून उभा आहे. या योजनेचा इतिहास काय आपण लक्षात घेऊ, कारण ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि या योजनेची माहिती आपल्या सगळ्यांना पाहिजे. या योजनेची घोषणा 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली. 2019-20चा जो काही अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याच्यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी ही योजना सादर केली. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी या योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. घोषणा 1 फेब्रुवारी आणि शुभारंभ जर विचारलं तर 24 फेब्रुवारी लक्षात. कुठं? गोरखपूर, UP. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून पूर्वलक्षीप्रमाणे लागू करण्यात आली होती. लागू ही केली होती, परंतु ऑफिशियल नव्हती. बघा, सुरुवातीला ही योजना केवळ 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जमीन असल्या अल्प व सीमांत शेतकऱ्यांसाठीच होती, लक्षात घ्या. परंतु जून 19मध्ये ही मर्यादा हटवण्यात आली आणि सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांसाठी क्षेत्रफळ कितीही असो या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलं. तेलंगणा राज्याच्या रायथू बंधू योजनेपासून प्रेरित होऊन ही योजना तयार करण्यात आली. लक्षात घ्या, कोणतं? तेलंगणा या राज्यापासून ही योजना तयार करण्यात आली, प्रेरित होऊन. 6,000 रुपये मिळतात, पण ते कसे? तर लक्षात घ्या, PM किसान योजनेअंतर्गतमध्ये शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपये 3 सप्ताहामध्ये भेटतात. 2, 2 आणि 2, लक्षात घ्या, असं 6,000 रुपये. प्रत्येक हप्ता हे बघा या ठिकाणी चालू आहे 2,000 रुपयाचा असतो. तो थेट शेतकऱ्याच्या आधार लिंक अशा बँक खात्यामध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो. यामध्ये कोणताही मध्यस्थ नसतो, ज्यामुळे रक्कम 100% या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. बघा, या ठिकाणी इन्स्टॉलमेंट शेड्यूल, हप्ता वेळापत्रक. पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलैमध्ये येतो, 2,000 रुपये. दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्चमध्ये. टोटल झाली या ठिकाणी 6,000 रुपये. PM किसान बेनिफिट, अर्थसहाय्य केंद्र सरकार, रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे. अलीकडील हप्ता 13 मार्च 26 रोजी 22वा हप्ता, लक्षात घ्या. PM किसान योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. ही 100% सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. संपूर्ण खर्च केंद्र सरकार करते. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. शेतकऱ्यांना कोणताही ॲप्लिकेशन फी, प्रीमियम किंवा शुल्क भरावे लागत नाही. नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे, लक्षात घ्या. जमिनीच्या क्षेत्रावर कोणतीही मर्यादा नाही. आपण वरतीच बघितलं, अल्प, सीमांत, मोठे शेतकरी सगळेजण यासाठी क्वालिफाय आहेत. KYC अनिवार्य आहे, लक्षात घ्या. KYC मात्र अनिवार्य. आधार बेस, OTP, बायोमेट्रिक, फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय आहे तर माणूस तोच आहे हे ओळखण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. PM किसान मोबाईल ॲप, अँड्रॉइड ॲपसुद्धा उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण चेक करू शकतो की आपलं स्टेटस त्याच्यामध्ये काय आहे, काही निकष आहेत ते लक्षात घ्या. जमीनधारक शेतकरी महत्त्वाचा आहे, मग तो राज्यामधला असो किंवा युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशातला असो. लँड रेकॉर्डनुसार लागवडीयोग्य शेतजमीन असणं महत्त्वाचं आहे. त्याच कुटुंब त्यासाठी पात्र आहे. कुटुंबाची व्याख्या यामध्ये काय केली तर शेतकरी कुटुंब म्हणजे पती, पत्नी, अज्ञान, मुले यांना एकत्रितपणे या योजनेचा लाभार्थी म्हणून कुटुंब म्हणून गणलं जाईल.
जमीन मर्यादा विचार केला तर कोणतीही जमीन मर्यादा नाही, अल्प सीमांत मोठे सगळेच यासाठी क्वालिफाईड. आधार सेडिंग म्हणजे बँक खाते आधार लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि आपण वरती सगळी माहिती बघितलीच. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6,000 रुपये वार्षिक या ठिकाणी भेटत आहेत आणि सगळ्यात एप्रिल ते जुलैमध्ये या ठिकाणी पहिला हप्ता असतो. या ठिकाणी जो काही हप्ता आहे 22वा तो 13 मार्च रोजी काय झाला आहे या ठिकाणी आलेला आहे. बघा आता दुसरा हप्ता जो येईल पुढचा तो कधी येईल या ठिकाणी एप्रिल ते जुलैमध्ये येईल. बघा आता एप्रिल महिन्यामध्ये तो हप्ता जमा होईल. काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.